नमस्कार मंडळी, गावाकडची सकाळ झालेली आहे. बघू शकता तुम्ही किती प्रसन्न आणि शांत वातावरण आहे. तर आपण आज करणार आहोत शेवग्याचा रस्सा. मटकीची डाळ घेतली प्लेटमध्ये, 2 चमचे चटणी, 3 चमचे शेंगदाण्याचा कूट आणि शेवग्याच्या शेंगा चिरून घेतलेल्या आहेत. खोबऱ्याचं वाटण घेतलेलं आहे. आता कढई गरम करायला ठेवली आहे, त्यात तेल टाकलं आहे. खोबऱ्याचं वाटण भाजून घेणार आहोत. ओलं खोबरा, लसूण, कोथिंबीर आणि जिरं टाकून वाटण करून घेतलेलं. आता ते व्यवस्थित फ्राय करून झालेलं आहे. आता त्यात शेवग्याच्या शेंगा, चटणी, मीठ, कूट आणि डाळ टाकून व्यवस्थित फ्राय करून घेतलेलं आहे. खोबऱ्याच्या वाटणामध्ये सगळं व्यवस्थित परतून घेतलेलं आहे. बघू शकता तुम्ही कसा कलर चेंज झाला. आता त्यामध्ये 1 तांब्याभर पाणी ओतलेलं आहे. पाणी तुमच्या अंदाजानुसार टाकायचं. आता व्यवस्थित उलटण्याने हलवून घेतलेलं आहे. सगळं मिक्स झालं आहे. आता मीडियम फ्लेमवर अर्धा तास हे कालवण रस्सा मस्त शिजू देणार आहे. जोपर्यंत शेवग्याच्या शेंगा शिजत नाहीत तोपर्यंत रस्सा शिजू द्यायचा आहे. मस्त तर्री आली आहे ह्या रश्श्याला. बघू शकता तुम्ही, हे असं चेक केलं आहे मी. शिजली आहे शेवग्याची शेंग. शेवग्याचा रस्सा खूपच टेस्टी झालेला. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.